दृष्टांत क्रमांक 103. जैसा जागसुते याचा. प्रकरण वश. लीळा क्रमांक उत्तरार्ध 372. देत श्री करावलंबनी सारंग पंडिता अनुसरण उद्धरण कथन. हा दृष्टांत स्वामींनी पिंपळेश्वर श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी सारंग पंडितांप्रती निरूपण केलेला आहे. दृष्टांत संबंध. बाभुळीच्या दृष्टांतात आपण अपरोक्ष ज्ञान झाल्याचं, तर डोळ्याच्या दृष्टांतात चारही पदार्थांचं देखणं जे सांगितलं ते पाहिलं. त्यातच दूरदर्शियाच्या दृष्टांतात परमेश्वर स्वरूपाचं झावळं देखणं जे सांगितलं तेही पाहिलं. पण सामान्य ज्ञानात ते ईश्वर स्वरूप अतिविशेषाने पाहिलं असं आहे की काय अशी शंका निर्माण होते. तेच लापणिकेतून सांगतात. लापणिक. व्यवधान फिटे समग्र अज्ञान निवर्ते, तव सत्ताची देखे जैसा जाग सुते याचा. सामान्य ज्ञानात जे व्यवधान आहे ते फिटतं आणि संपूर्ण अज्ञान निघून जातं हे खरं होय. तरीही तो परमेश्वर स्वरूप झावळच पाहतो. हे कशावरून जाणावे? हे जाणावे जसा जाग सुते याचा दृष्टांत होय त्यावरून. सूत्र. तेणे लाविले ते तो फेडी, तेणे नाही लाविले ते तयाचे नी न फिटे. त्याने जी कर्मे व जे मळ जोडले रचले ती कर्मे व ते मळ सामान्य ज्ञानी साधक नासवतो. त्याने मायेचा आद्यमळ लावला नाही म्हणून तो त्याच्याकडून नासत नाही. दृष्टांत. कवणी एकू निजैला जागसुता असे, तया ते कवणी एकू उठवावया ये. अमुका उठवू आला ऐसे जाणे, परी तो काई लेईला असे, काई पांगुरला असे, काई नेसला असे ऐसे नेने. कोणी एक चट दिशी जागा होणारा झोपलेला असतो. त्याला कोणी एखादा उठवावयाला येतो. मला अमका उठवावयाला आला होता असं तो जाणतो. परंतु त्याने काय परिधान केले होते, काय पांघरले होते आणि तो काय नेसला होता हे मात्र तो जाणत नाही. दार्ष्टान्तिक. तैसे व्यवधान फिटे समग्र अज्ञान निवर्ते, तव सत्ताची देखे. त्याप्रमाणे अडथळा दूर होतो. सर्व अज्ञान निवर्तत आणि तोपर्यंत सत्ताच म्हणजे झावळच पाहतो. अशेष विशेष बघत नाही. येथे सामान्य ज्ञानातील देखणे सांगितलेले आहे. दंडवत प्रणाम.